सुप्रभात मित्रांनो, पाठपट्टा कंप्लीट करून आपण निघालो होतो आपल्या घरी. फ्रेश होऊन आपल्या डॉनवरती निघालो आपण आपल्या फॅक्टरीच्या आउटलेटला, एकदम फ्रेश हेअरकट मध्ये. जाताना बघतो काय दोघेच गँग मध्ये काहीतरी लफडा झालेला. आपल्याला काय भाऊ जाऊ द्या, त्यांचं पडायला नको. त्याला गेला केली देवपूजा. देवपूजा झाली आणि आपल्या लुक मध्ये एकदम मस्तपैकी ऑर्डर चेक करून घेतला पेरू घेतला आणि कापला काच 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 काच. तेवढ्यात पियुष भाई पण आले होते आपले. पियुष भाईंना केला हॅलो आणि दाखवली आपली कलाकारी एकदम मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सगळे ऑर्डर पॅक केल्या आणि नानसी ताईंना बाय करून आपण निघालो आपल्या ऑर्डरला. ऑर्डर कम्प्लीट करायला आज पण पावसाचा प्रेमवर्षात आपल्याला चालत होता. पावसाने पूर्ण ओलं चिंबा केलं होतं, पण आपण न थांबता आपली शेवटची ऑर्डर कम्प्लीट करून आपण गेलो पियुष भाईंकडे फ्रूट घ्यायला. फ्रूट घेतले उद्यासाठी आणि आपण निघालो. आणि क्लास खाली येऊन बघतो काय प्रीमियम क्वालिटी भैया शेट करत होते नाश्ता. त्यांचं बिल भरायच्या दाखाने आपण तिथून निघालो. थोडं दिसले आपल्याला अंड्या भाई काहीतरी गडबडच होते. त्याचा मायनस मधला बँक बॅलन्स पाहून आपण निघालो होतो क्लासवरती. एक पायरी चढत वरती आलो तर आज पण पेपर चालू होता. तेच सर स्वतः सुपरविजन करताना मुलं एकदम शांत. तर आपण आपला क्लास सुटल्यावर खाली त्यात आपल्या चिकन्या बावऱ्याचं मित्रप्रेम खूपच होतं चाललं होतं. मग बाकीच्या मुलांना काढून आणि या छोट्या मुलीला परत एकदा इग्नोर करून आपण बसमध्ये पॅक करून काढून दिलं होतं. आणि आपण निघालो आपल्या घरी. नंतर सायंकाळच्या वेळी परत आपण क्लासवरती आलो आणि एक साईडला लेक्चर झालो होतं. दुसऱ्या रूम मध्ये गेलो आणि आपल्याला भेटले सडलेला चिकू, राजू, छोटा काजू आणि येल्या बाई कटके. त्यानंतर आला आपल्याला अंड्याबाईंचा फोन. अंड्याबाई आल्याच आपल्याला घ्यायला. रस्त्याने जाताना अंड्याबाईंनी केलं रडगाणं का चहाला पैसेच नाही, चहा कडून जाणार. तर म्हटलं चल मी पाचतो. तर कौतुक करत कसा गेला बघा चहाची ऑर्डर द्यायला. चहाचा आगोड घेऊन आपण आजचा ब्लॉग इथंच करतोय. अशीच नवीन ब्लॉग बनवण्यासाठी फॉलो करून घ्या.